काल पुण्यात ऐतिहासिक चौकातील ऐतिहासिक दहीहंडी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुनीत बालन ग्रुप आयोजित दहीहंडी महोत्सवाची सुरुवात श्रीमंत पेशवे गणपतीच्या आरतीने करण्यात आली। दहीहंडी उत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बालन यांनी श्रीमंत पेशवे गणपतीची आरती करून त्यांचे आशीर्वाद घेतलेत। या दहीहंडी महोत्सवात पहिल्यांदाच तब्बल 35 गणेश मंडळ सहभागी झालेले पाहायला मिळाले। उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या गोविंदा पथकांनी चित्तथरारक मनोरे रचून सलामी दिली आहे। यावेळी जर्मनीमधील नागरिकांनाही दहीहंडी उत्सवाची भुरळ पडलेली पाहायला मिळाली। पुण्यामध्ये दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मानवी मनोरंजनाचा थरार देखील पाहायला मिळतो आणि अशातच कुठल्याही वयाची मर्यादा नाही, लहानांपासून थोरांपर्यंत या ठिकाणी या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत। आणि फक्त पुणेकरच नाही, महाराष्ट्रीयन नागरिकच नाहीत तर बाहेरून परदेशी देखील या ठिकाणी नागरिक येऊन या सोहळ्याचा आनंद घेत आहेत, उत्सवाचा आनंद आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया। How was your experience about festival, Dahiyandi festival? The experience was incredible. It was a very beautiful event. It's very rich, very colorful. It's very nice to having us. Thank you. What is your experience? It's really impressive and we're really honored to be here. Thank you very much. Where have you come from? Germany. Okay, you enjoyed? Yes, we enjoyed. Absolutely, yes. Okay, thank you. या दहीहंडी उत्सवात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकलेली पाहायला मिळाली असून सोहळ्यात हजारो युवक युवतींसोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती। उपस्थित कलाकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश शिगवण यांनी। पुनीत बालन ग्रुप आयोजित या ठिकाणी भव्य दहीहंडी सोहळा रंगतदार येतोय। अनेक संघ या ठिकाणी येतात आणि सलामी देऊन जातात। आपल्यासोबत दया सर देखील आहेत। दया सर, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात, काय सांगाल? एकूणच भव्य दिवा असा हा सोहळा आहे। अरे खूपच भव्य दिवे। ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी म्हणजे इकडे लाल महाल, इकडे शनिवारवाडा आणि इथं आपला हिंदूंचा सण दहीहंडी साजरी होते आणि 35 गणेश मंडळ एकत्र होऊन एक दहीहंडी होऊ शकते। ही स्टेप आपण घेणं गरजेचं आहे की खूप लोक एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने उपक्रम होऊ शकतो। पुनीतजी बालन यांनी खूप सुंदर उपक्रम केलाय आणि माझ्या मते खूप साऱ्या चौकांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, म्हणजे त्याला एक स्वरूप पण भव्य दिव्य येईल आणि खूप सगळ्या लोकांना त्याचा आनंद घेता येईल। नक्कीच आपण बघतो 35 ग्रुपना एकत्र येणं खूप मोठं चॅलेंजिंग असतं, कारण सहजासहजी कोण एकत्र येत नाही, ते त्यांनी करून दाखवलंय। आणि असंच पुण्यासारखा तो आदर्श घालून घेतलेला आहे पुणेकरांनी या दहीहंडी उत्सवाचा। तो आदर्श इतर राज्यांनी पण घेतला पाहिजे, इतर आपल्या जिल्ह्यांनी पण घेतला पाहिजे। आणि पुण्यामध्ये झालं ना तर बाकी ठिकाणी हळूहळू होईलच, म्हणजे व्हायला पाहिजे का नाही। खूप लोक तर एकत्र येऊन सण साजरा करू शकतात, त्याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण आहे। 35 मंडळ आज आली आहेत। पुनीतजी मगाशी म्हणत होते की पुढच्या वर्षी आम्हाला 50 पर्यंत आकडा करायचा, विच इज फेअर इनफ। खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे। नक्की सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। थँक्यू। यांची स्लोगनच खूप छान आहे की ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी। पुण्यातल्या 35 मंडळांना पुनीतजी बालनांनी एकत्र आणलंय आणि एवढी मोठी भव्य दहीहंडी एकत्र साजरी करतायत। गणेशोत्सवाला त्यांनी एक वेगळं वळण दिलं, छान एकत्रितपणे। तसं त्यांनी दहीहंडीला एकत्रित करून एक पायंडा पाडलाय, त्यासाठी माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा।